मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा. शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? मेधा कुलकर्णींकडून व्हिडिओ ट्विट करत आरोप. शनिवार वाड्यामध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा धूमधडाका. नोव्हेंबरच्या सुरुवातीला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. कोणाला कुटुंबी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोपटले दंड. उदय सामंत यांचा बोलण्याचा रोख तटकरेंकडे असल्याची चर्चा. आणि 3 कोटींची ती डिफेंडर कार आमदार गायकवाड यांची नाही तर माझी. बुलढाण्यातील उद्योजक निलेश ढवळेंकडून खुलासा. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा. राज ठाकरेंनी मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीआधीच मॅच फिक्सिंग झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. पुढची महत्त्वाची अपडेट आहे याच संदर्भातली. मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा विरोधकांनी दिलेला आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. राऊतांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी लवंग फटाके फोडले, पण आम्ही आयटम बॉम्ब फोडू असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे. या सर्व बातम्या आपल्याला बुलेटिनमध्ये पाहायच्या आहेत. मात्र सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या आक्रमक भाषेमध्ये निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केलाय आणि याच आरोपाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाचा त्यांनी जोरदार समाचारही घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू आहे. मतदार यादीमध्ये बनावट मतदार घुसवले जात आहेत, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. तर जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. आणि निवडणूक आयोगावर टीका केल्यावर सत्ताधारी का चिडतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत राज ठाकरेंनी आश्चर्यही व्यक्त केलं. अशा निवडणुका होणार आपल्या देशात? मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं? अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख. ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख. पुण्यामध्ये भरलेत. यावेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल
ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे त्याचा आदर करा. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या गंभीर आरोपांना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोग खोटी मतदार यादी असं बोंब मारायचं आहे. त्यांना किती हलवलं तरी ते हलणार नाहीत. ते अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारे मतदार यादीवर आक्षेप घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला आपण काय झोपा काढत होतात का? आपण संबंधित यंत्रणांकडे त्या ठिकाणी तक्रारी देत पाठपुरावा करायला हवाय. बैल गेला आणि झोपा केला. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा तयारीनं मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकांचं बिगुल अजून वाजलेलं नाही. मात्र राज ठाकरेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात पुन्हा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत रणधुमाळीला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांना दाखवला. शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी एका कार्यक्रमात 20,000 मतदार बाहेरून आणल्याचं वक्तव्य केलं होतं आणि तोच व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला. तर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण आमदार विलास भुमरेंनी दिलं. सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली. जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो. पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून. त्या दिवशी त्यांनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला. मग लगेच तो बोलला नाही, जे बाहेर गेले होते, स्थलांतरित होते, त्यांना मी आणलं. बघा, तुम्ही तुमचंच बघा. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली. मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला.